नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे सावनी वैतागलेली असते आणि म्हणते की पैसा पैसा पैसा, कुठून आणू मी एवढा पैसा? आता हा पैसा कुठून आणायचा हे मलाच कळत नाही आहे. नाही म्हणजे इतके पैसे कसे मॅनेज करू तो विचार करून करून माझ्या डोक्याला ताप झाला आहे, डोकं फुटण्याची वेळ आली आहे. तसे सागरच्या बेडरूममध्ये पडले आहेत 15-16 लाख, परंतु ते पैसे कसे घ्यायचे हा प्रश्न आहे. आणि मी हे पैसे आणायला गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. आता साधा कागद एकच तिकडे गायब झाला तरीही माझ्यावरच संशय घेतील आणि सगळेजण माझ्यावर संशय घेऊन आहेत. जरासं काही जरी झालं ना तरीही मला सगळे लोक ब्लेम करतील आणि हे पैसे जर मी चोरलेत तर मला यावेळेला हे लोक घरातून बाहेर काढतील. हे लोक मला घरातून बाहेर जेलमध्ये टाकायलाही कमी करणार नाहीत. पण कसं करू मी, कसे काढू ते पैसे, असं विचार सावनी करत असते. नंतर ते म्हणते की नाही सावनी, यू कॅन डू इट. तुला असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून तुझ्याकडे पैसे पण येतील आणि तुझ्यावर कोणी संशय पण घेणार नाही, असा विचार सावनीच्या डोक्यात सुरू असतो. तर लकी इथे डॉक्टरकडे आलेला असतो आणि तो डॉक्टरांना विचारतो की काय झालं डॉक्टर, तुम्ही मला इतकं अर्जंटली बोलवलात, काही सिरियस आहे का? तेव्हा डॉक्टर त्याच्याकडे फाईल देतात आणि त्याला वाचायला सांगतात. तेव्हा डॉक्टरांना तो म्हणतो की डॉक्टर, आय एम व्हेरी सॉरी, फ्रँकली स्पीकिंग मला यातलं ना काही समजत नाही आहे. प्लीज तुम्ही सांगाल का नेमकं काय आहे ते? तेव्हा डॉक्टर एक्सप्लेन करतात. ते म्हणतात की खरं तर तुमचं यावेळेला जे काही ॲक्सिडेंट झालेलं त्यावेळेला तुमच्या लोअर बॉडी पार्टमध्ये काही इंटरनल इंजुरी आलेली आहे आणि त्या इंजुरीजमुळे तुम्ही कधीही आयुष्यात आता हे ऐकल्यानंतर लकीला मात्र ऐकल्यानंतर लकीला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला काही केसेसमध्ये काही सोल्युशन म्हणाला तर माझ्या केसमध्ये काही असेल ना तरी सोल्युशन नक्की निघतं. माझ्या केसमध्ये काही घेऊ शकत नाही. त्यावेळेला ऐकल्यावर त्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि इथे लकीला खूप टेन्शन आहे, टेन्शनमध्ये असते. जेवणानंतर ती कॅश कशी ठेवायची, कशा प्रकारे ठेवावी सिरियल वाईज लावून ठेवत येणार नाही आणि ती हरभरी जाणार कागद लावत असते आणि त्याच्या अशा रीतीने ती तिचे इनिशियल लेटर्स देखील बंडलला पेपर्स लावून करत असते आणि त्यावर कुठेही जाऊ नये आणि व्यवस्थित राहावी. आता हे सगळं सागर बघत असतो आणि मुक्ता तो पैसा कॅश हुशारीमध्ये ठेवत असते आणि नंतर हे सगळं सागर बघत असतो आणि नंतर हे सगळं लॉकर लावतो आणि ते पाहून सागर खूप टाळ्या वाजवायला लागतो. सागर मुक्ता दचकते आणि हुशारीपणा पाहून त्याच वेळेला सागरला ती म्हणते की तुम्ही आहात का? मुक्ता दचकते आणि पटकन मागे बघते की हो मीच आहे. सागर, तुम्हाला काय वाटलं की कोणी चोर वगैरे आलाय का? की मुक्ता, तुम्हाला काय वाटलं तसं नाही कोणी चोर वगैरे शिरलाय का? काय कॅश तुम्ही घरामध्ये ठेवता, इतकं टेन्शन आणलंय ना मला. पण ना खरंच इतकी मी सगळं असं भरणं ठेवत होते. टेन्शन तुम्हाला माहितीये का? खरंच ही कॅश जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मला टेन्शनच आहे. सागर म्हणतो की काळजी करू नका, लवकरच जाईल. आणि हो, तुम्ही ही सगळी कॅश इतकी व्यवस्थित ठेवता हे पाहून मला खरंच खूप आनंद झाला आणि तुमची हुशारी पाहून खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ही इतकी कॅश आणून ठेवले त्याला व्यवस्थित जपावं तर लागणारच आहे ना. मला इतकं टेन्शन आलं आहे, इतकं जपायचं आहे कसं? जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या जीवाला घोर आहे, शांतपणे झोपही लागू शकत नाही. तेव्हा सागर म्हणतो की नाही नाही, पण खरंच मांडलं हा तुम्हाला, तुम्ही इतकं सगळं मस्त मॅनेज करताय, खूप आवडलं. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, तुम्ही मस्करी करताय ना, माझी चेष्टा करताय ना? तेव्हा सागर म्हणतो की नाही नाही, अजिबात नाही, उलटं तुम्ही जे काही करताय ते खरंच खूप चांगलं करताय, गुड गुड, असं म्हणून तो तिथून जातो. त्याच वेळेला मुक्ता तिच्या रूमकडे येते आणि नंतर जी त्या तिजोरीची चावी असते ती तिच्या उशाखाली ठेवते आणि नंतर सागर आणि मुक्ता झोपण्यासाठी येतात. त्याच वेळेला मुक्ताच्या डोक्यामध्ये ते पैसे व्यवस्थित राहिले पाहिजे एवढेच विचार सुरू असतात. सागर हा मुक्ताच्या बाजूला झोपतो, लाईट्स ऑफ करतो. त्यानंतर इथे सावनी ही तिच्या प्लॅनिंगमध्ये पुढे असते आणि सागर आता मुक्ताकडे बघतो. तिच्या डोक्यावरून तो हात फिरवत असता असता मुक्ताला झोप लागून जाते आणि त्याच वेळेला मुक्ता झोपते आणि सागरलाही गाढ झोप लागते. त्याच वेळेला इथे दोघेजणही झोपतात. त्याचाच अंदाजा सावनी बाहेर घेते आणि सावनी हळूच आता त्या रूममध्ये आतमध्ये शिरायला बघते. तर इथे सावनी कशाचीही हालचाल न करता हळूच रूममध्ये शिरते आणि बाहेरही कोणी नाही याचा कानोसा ती पूर्णपणे घेते. सागर आणि मुक्ता झोपले आहेत, गाढ आहेत, याचाच फायदा ती घेत आता सगळीकडे चावी शोधायला सुरुवात करते. अगोदर ती सागरच्या बाजूलाच असलेल्या कपाटामध्ये चावी शोधते, परंतु त्या कपाटामध्ये चावी नसते. नंतर ती आजूबाजूचे जे ड्रॉवर्स असतात त्याच्यामध्ये चावी शोधायला सुरुवात करते आणि म्हणते की इथेही चावी ठेवलेली नाही, नक्की यांनी चावी ठेवली तरी कुठे असेल. म्हणूनच आता ती जिथे मुक्ताची वर पुस्तकं असतात त्या बुक्समध्ये आणि त्याच्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये ते सगळं काही शोधायला लागते आणि त्याच वेळेला तिथे चावी नसते. मग ती
सावनी सागरच्या उषाच्या शेजारी चावी शोधू लागते. तिकडे पण चावी नसते. ती म्हणते की काय झालं कुठे असेल, कदाचित या मुक्ताकडे असेल. म्हणून ती मुक्ताच्या बाजूला येते आणि त्याच वेळेला ती मुक्ताकडे येते आणि मुक्ताच्या उशाखाली चावी शोधायला जाते. तेव्हा ती चावी तिच्या हाताला लागते आणि ती म्हणते की फायनली फायनली मला ही चावी सापडली. आणि ती खुश असते आणि तिने एका टिश्यूमध्ये साबणाची वडी आणलेली असते आणि ती चावी घेऊन त्या चावीचा छापा ती त्या साबणाच्या वडीवर काढते. आणि नंतर मग चावी ठेवत असताना मुक्ता तिच्या बाजूच्या कुशाला होते आणि त्याच वेळेला सावनी खूपच घाबरते आणि हळूच ती उशाखाली चावी ठेवून देते आणि पुढे जाणारच तेवढ्यातच ती अडकल्यासारखी होते. तिला असं वाटतं की तिच्या मॅक्सीची नॉट ही कोणीतरी धरली. तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की बाजूला असलेल्या ड्रॉवरमध्ये ती सापडली आहे. म्हणून ती पटकन ती नॉट सोडवते आणि पुढे जात असताना खुर्चीमध्ये तिचा पाय अडकतो आणि आवाज होतो. त्याच वेळेला मुक्ता दचकन उठते आणि लाईट्स चालू करते आणि म्हणते की हा आवाज कसला होता, हा कसला नेमका आवाज झाला आहे. म्हणून ती सागरकडे बघते. तेव्हा सागर हा गाढ झोपी गेलेला असतो. मुक्ता म्हणते की कसला आवाज आला, म्हणजे इथे खुर्ची वगैरे हल्ल्याचा आवाज झाला की काय. म्हणून आता मुक्ता उठून येते आणि सावनी ही बाजूला असलेल्या भिंतीकडे जाऊन उभी राहिलेली असते. मुक्ता म्हणते की नाही, नक्कीच काहीतरी झालं असेल. मग नंतर ती विचार करते की आता एवढ्या रात्री इथे तर कोणी दिसत नाही आहे. मला वाटतंय की कदाचित मलाच भास झाला असेल, नाहीतर माझी चादर वगैरे अडकली असेल आणि त्याचा आवाज झाला असेल. असं म्हणून मुक्ता ही पुन्हा तिच्या बेडवर जाते आणि लाईट्स ऑफ करते आणि झोपते. त्याच वेळेला इथे सावनी हे विचार करते की मुक्ता झोपली आहे ना, आणि मग ती मुक्ताच्या दिशेने येते. तर त्यावेळेला तिला कळतं की मुक्ता पुन्हा झोपी गेली आणि मग सावनी ही रूमच्या बाहेर पडते. इथे सावनी खुश होते आणि म्हणते की फायनली मला त्या चावीचं छापा मिळाला. आता ती अशीच डुप्लिकेट चावी मी बनवून घेईन. त्याच वेळेला सावनी सावनी असा आवाज देत मुक्ता येते. मुक्ताचा आवाज आल्यामुळे सावनी दचकते आणि ती साबणाची वडी ही पटकन बेडच्या खाली टाकून देते. सावनी ही थोडीशी घाबरते. मुक्ता म्हणते की सावनी काय आहे. तेव्हा सावनी म्हणते की कुठे काय, काय झालं. तेव्हा मग म्हणते की हे बघा, हे काय आहे ते बघा. तेव्हा ती म्हणते की कशाबद्दल बोलतेस तू. सावनी जराशी घाबरलेली मुक्ताला दिसते. तेव्हा मुक्ता म्हणते की अहो हे पेपर्स आहेत, काय ना मोठ्या मुलांच्या शाळेमधून आलेले आहे, म्हणजे आदित्यच्या स्कूलमधून. काय ना त्यांची कॅम्प आहे, त्याच्यासाठी त्या परमिशनसाठी त्यांच्या पॅरेंट्सची साईन हवी. सागरने साईन केली, तुम्ही पण करा. तेव्हा ती साईन हातावरच करत असते, म्हणजेच हातावर पेपर्स घेऊन. मुक्ता म्हणते की समोर टेबल आहे, त्याच्यावर ठेवून तुम्ही साईन करू शकता. तेव्हा सावनी साईन करते आणि मुक्ताकडे देते. तेव्हा मुक्ता विचारते की काय झालंय सावनी. तेव्हा सावनी म्हणते की कुठे काय, हे घे ना पेपर्स. मुक्ता म्हणते की तसं नाही, तुम्हाला इतका घाम का फुटलाय आणि तुम्ही इतक्या घाबरल्यासारख्या अस्वस्थ का वाटताय. त्याच वेळेला ती म्हणते की अगं ते काय ना, मी माझी खोली आवरत होते म्हणूनच. तेव्हा सावनीला ती म्हणते की नक्की ना, खोलीच आवरत होतात ना, की तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळे विचार सुरू होते. नाही म्हणजे या घरामध्ये कसा काय प्रॉब्लेम निर्माण करायचा याचा विचार तुमच्या डोक्यात सतत सुरूच असतो. तेव्हा सावनी म्हणते की मुक्ता अगं प्रत्येक वेळेला तुम्हाला असं का ब्लेम करतेस, मी असा काहीच विचार करत नाही आहे. तुम्ही सगळेजण फक्त माझ्यावर संशयच घेत असता, मी असा काहीच विचार करत नाही. तेव्हा मग मुक्ता म्हणते की असं असेल तर खूपच चांगलं आहे. असं असेल तर देवच पावला म्हणायचा, कारण मला माझं घर फक्त आनंदातच राहिलेलं हवं आहे, बाकी काही नको. तुमच्या डोक्यात जर काही विचार नसतील तर ते माझ्यासाठी चांगलंच आहे. असं म्हणून तिथून मुक्ता आता निघून जाते. आणि त्याच वेळेला इथे सावनी विचार करते की मुक्ता ही पक्की चालाक आहे. आता नेहमी माझ्या आजूबाजूलाच असणार ही. कदाचित यांना माझ्यावर संशय आला असेल म्हणून सतत माझ्या मागे पुढे करत असतात. ऐन वेळेला ही साबणाची बडी मी पटकन खाली टाकली म्हणून बरं झालं, नाहीतर मी आत्ता पकडले गेले असते. हे सगळेजण नुसते माझ्यावर डोळा ठेवून आहेत. माझे काय चालले काय नाही यावर या सगळ्यांचा डोळा आहे. परंतु आता मला लवकरात लवकर ही कॅश काढली पाहिजे. आता मी डुप्लिकेट चावी तर बनवून घेईन, परंतु त्या लॉकरपर्यंत पोचायचं कसं हे मला कळत नाही. आता सावनी विचार करते की त्या लॉकरपर्यंत जाऊन माझ्या हातात काढून पैसे देईपर्यंत कोणीतरी मला बकरा शोधला पाहिजे. असा कोणीतरी बकरा पाहिजे जो माझ्यापर्यंत हे सगळे पैसे आणून व्यवस्थित पोचवू शकेल. असा विचार इथे आता सावनीच्या डोक्यामध्ये सुरू असतो. नंतर लकी हॉस्पिटलमधून घरी येतो. तेव्हा इंद्रा त्याला लकी असा किचनमधून आवाज देते आणि त्याच्याकडे धावत येते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की लकी बाला, कुठं गेला होतास रे तू. तुझी काळजी लागून राहिली होती मला. खरंच कुठे गेलास, काय करतोस, काहीच बोलला नाहीस आणि काही नाश्ता पाणी न करताच निघून गेलास. असा अन्नावर राग काढायचा नसतो रे बाबा. माणसांचा राग अन्नावर काढायचा नसतो. चल 2 घास खाऊन घे. तेव्हा लकी म्हणतो की नकोय मला.
तेव्हा ती म्हणते की अरे असं करू नकोस रे, तुला कळत नाही आईच्या जीवाला काय वाटतं ते. जेव्हा मुलं अशी वागतात ना, तेव्हा आईवडिलांच्या काळजाला कशी घरं पडतात हे तुला कळणार नाही. कारण तुला जेव्हा 4-5 मुलं होतील ना, तेव्हा तुला समजेल की याला काय वाटतं. ज्यावेळेला आईबापाच्या काळजाला मुलं फुंकर घालतात तेव्हा ठीक वाटतं. परंतु जर तीच मुलं आईबापांच्या त्याच काळजीवर जर थुंकली ना, तर आईबापाला किती यातना होते हे तुझ्या जीवाला नाही रे कळणार लकी. जोपर्यंत तुला मूलबाळ होणार नाही ना, तोपर्यंत तुला माझी यातना समजणार नाही. तेव्हा मग आता लकी गप्प बसतो, तो काहीच बोलत नाही. आणि त्याच वेळेला जेव्हा तुला मूल होईल तेव्हा समजेल. हे ऐकल्यानंतर लकीला खूप वाईट वाटतं. नंतर लकी आता म्हणत असतो की मम्मी तू शांत हो. तेव्हा मग आता अशा प्रकारे इंद्र रडत असताना त्याच्याही मनाला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणते की चल चल जेवायला चल, मी तुझ्या आवडीचं बांगड्याचं टिकलं केलंय चल. तरी पण तो ऐकत नाही आणि म्हणतो की नको आहे ना मम्मी, मला एकदा कळत नाही का, असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि इंद्रा तरीही रडतच असते. नंतर लकी त्याच्या रूममध्ये येतो, दरवाजा बंद करतो आणि ते फाईल तशीच टाकतो आणि म्हणतो की हे काय घडून बसलंय माझ्या लाईफमध्ये, काय झालंय हे, अचानक असं कसं घडलं. आता मम्मी मला म्हणाली की तुला मूल होऊ दे म्हणजेच समजेल की काय वाटतं, निदान मम्मीच्या म्हणण्यामुळे तरी मला मूल झालं पाहिजे. हे सगळं माझ्या आयुष्यात काय घडतंय, असा प्रकार मी कधी विचारही केलेला नव्हता की माझ्या बाबतीत असं कधी घडू शकेल. आणि हे ऐकल्यानंतर किती जण हसतील माझ्यावर. लोक तर म्हणतील की बरंच झालं लकीच्या आयुष्यात असं घडलं आणि बरं झालं हा कधीच बाप बनू शकणार नाही. आणि लोक हसतील माझ्यावर, थुकतील माझ्यावर, असा विचार आता लकीच्या डोक्यामध्ये सुरू असतो. नंतर इथे सागर हा ऑफिसमध्ये असतो आणि ऑफिसमध्ये तो त्याचं झालेलं लेआउट बघत असतो. मुक्तासाठी जे हॉस्पिटल बांधणार असतो त्या हॉस्पिटलचा पूर्णपणे आर्किटेक्चर एक क्राफ्ट तयार झालेला असतो आणि तो सागर बघत असतो आणि म्हणतो की वाव किती सुंदर दिसत आहे हे सगळं. MK हॉस्पिटल अगदी माझ्या ड्रीममधलं हॉस्पिटल आहे ते. त्याच वेळेला इथे आता मिहीर म्हणतो की यस, तुझं ड्रीम हॉस्पिटल आहे कारण तू तुझ्या हे ड्रीम गर्लसाठी बांधतोयस बरोबर ना, म्हणूनच तुझ्यासाठी हे ड्रीम हॉस्पिटल असेल आणि ते तू मुक्ता वहिनीसाठी बांधतोयस म्हणून. तर आता इथे लगेच सागर म्हणतो की अच्छा, तू तर आजकाल खूप बोलायला लागलायस रे, स्पेशल हॉस्पिटल काय, ड्रीम गर्ल काय, खूप मस्ती करतोयस हा, असं म्हणून आता सागर येतो आणि तो मिहीरची मानगुटी धरतो आणि खांद्यामध्ये धरून त्याला म्हणतो की काय जास्त बोलतोयस का. तेव्हा मिहीर म्हणतो की सोड दादू सोड, मला त्रास होतो. त्याच वेळेला मुक्ता येते आणि म्हणते की काय चाललंय काय तुमचं, इथे काम करायला येत आहे की मारामारी. त्याच वेळेला आता लगेच सागर त्याचा गळा सोडतो आणि मिहीर म्हणतो की हो ना, हा मारामारी. त्याच वेळेला आता इथे लगेच सागर त्याचं तोंड दाबतो, म्हणतो की मुक्ता अरे तुम्ही इकडे, खरं तर तुम्हाला 100 वर्ष आयुष्य होतं. आता मी तुमच्याबद्दलच बोलत होतो, तुमच्याबद्दलच विचार सुरू होता. त्याच वेळेला इथे आता लगेच मिहीर म्हणतो की हो मग वहिनी, तो तुझ्याबद्दल तर विचार करत असतो, बाकी दुसरं त्याच्या डोक्यामध्ये असतं का. त्याच वेळेला इथे आता सागर हा मिहीरकडे अगदी खोचक नजरेने बघायला लागतो. नंतर मग आता पुढे लगेच मिहीर म्हणतो की बरं वहिनी, नाही म्हणजे इथे अचानक कसं येणं केलं म्हणून मी विचारलं, कारण तुलाही दादूशिवाय राहत नाही वाटतं, तुलाही त्याची आठवणच येते वाटतं. त्याच वेळेला आता लगेच मुक्ता हसायला लागते आणि म्हणते की सागर काय मिहीर हल्ली ना हा खूप बोलायला लागलाय हा. तेव्हा आता सागर म्हणतो की हो हो बघतोच मी त्याला. मग मुक्ता म्हणते की ते काय नाही ॲक्च्युली, तुझ्या दादूसने मला ड्युटीवर ठेवलं आहे ना, कामावर यायच्या अगोदर इथे त्यांना डबा पोचवावा लागतो. काय ना ते त्यांचा डबा विसरतात ना, मग मला डबा इथे आणून द्यावाच लागतो ना, त्याच्यासाठी मी इथे येते. तेव्हा मिहीर म्हणतो की हो खरंच वहिनी, ही तर तुझी ड्युटी आहे आणि तुला माहिती आहे का दादूस हे सगळं मुद्दाम विसरत असेल, मला तरी वाटतंय. तू अशी इथे डबा घेऊन येतेस ना, ते त्याला हवं असतं म्हणूनच. त्याच वेळेला मुक्ता आता हसायला लागते आणि लगेच सागर म्हणतो की असं काही नाही आहे हां. नंतर मिहीर म्हणतो की वहिनी पण आता ते तुझ्यावर आहे, तू इथे डबा घेऊन गंगू बनून येतेस की मुक्ता बनून येतेस. त्याच वेळेला आता मुक्ता हसायला लागते आणि नंतर सागर म्हणतो की थांब, तू ना हल्लीकडे जामच बोलायला लागलायस, तुला बघतोच मी, याच्याकडे लक्ष देऊ नका मुक्ता, तुम्ही इकडे या. त्याच वेळेला आता मुक्ताला सागर हा बाजूला घेऊन जातो आणि ते हॉस्पिटलचं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं ते दाखवतो आणि मुक्ता ते बघते आणि म्हणते की वाव किती सुंदर आहे. तेव्हा मग सागर म्हणतो की असं असणार आहे तुमचं स्वतःचं हॉस्पिटल. आणि ते स्ट्रक्चर पाहिल्यानंतर मुक्ताला खूपच मोठा आनंद होतो. मुक्ता ही सागरकडे बघू लागते आणि म्हणते की सागर हे काय आहे. सागर म्हणतो की हो खरंच आहे, असं हॉस्पिटल आपण तुमच्यासाठी बांधणार आहोत, तुमचं स्वतःचं सगळ्यात मोठं डेंटल हॉस्पिटल. असं ऐकल्यावर मुक्ताला खूप आनंद झालेला असतो. ते सगळं पाहून ती खूपच आनंदामध्ये असते.
तेव्हा इथे मिहीर म्हणतो की दादूस हे स्पेशल तिच्या स्पेशल गर्लसाठी बांधणार आहे. तेव्हा पुन्हा सागर त्याच्याकडे बघायला लागतो. नंतर लगेच मुक्ता म्हणते की पण सागर हे, तेव्हा सागर म्हणतो की घाबरू नका, हे काय माहिती आहे, हे डेंटल हॉस्पिटल आहे ना, ते तुमच्यासाठी आहे. आणि खरं तर जसे नवरे असतात मार खाणारे, ज्या बायकांचे नवरे हे त्रासलेले आहेत आणि ज्यांची बायको त्यांना मारते आणि मारून मारून त्यांचे दात तोडते ना, त्यांचे दात व्यवस्थित होण्यासाठी हे हॉस्पिटल असणार आहे. मी तर म्हणतो ना मुक्ता, की आपण ना दारावर एक स्पेशल पार्टीच लावून टाकूया. जे नवरे बायकोपासून मार खाऊन वैतागलेत त्यांना इथे स्पेशल ट्रीटमेंट, तेही अगदी फ्रीमध्ये, असं म्हणून आता मुक्ता हसायला लागते. तेव्हा मिहीरही हसतो आणि मिहीरला सागर म्हणतो की बरं हसू नकोस, तुलाही एके दिवस इथेच ट्रीटमेंटसाठी यावं लागणार आहे, लक्षात ठेव. तेव्हा मग मिहीर म्हणतो की काय यार तू दादूस. तेव्हा आता मुक्ताला हे पाहून खूप भरून आलेलं असतं. मुक्ता म्हणते की सागर, पण हे सगळं कशासाठी? माझं हॉस्पिटल आहे ना छोटंसं, आणि माझं डेंटल क्लिनिक आहे. त्याशिवाय तुम्ही हे सगळं केलं आहे ते काही कमी आहे का माझ्यासाठी? इतक्या सगळ्या गोष्टी केल्या आहात, मग आता हे कशासाठी? मी खूप करताय सागर माझ्यासाठी. सागर म्हणतो की मुक्ता, जे तुम्ही करताय ना त्या सगळ्यापुढे हे काहीही नाही आहे. तुम्ही खरंच माझ्या कुटुंबाला नाही, आपल्या कुटुंबाला जे काही समजून घेतलं आहे, ज्या काही गोष्टी केल्यात, त्यासाठी तुम्ही कितीही काहीही तुम्हाला मी बोललो तरी ते कमीच पडणार आहे. तुम्ही आल्यापासून सगळ्या कुटुंबाला व्यवस्थित सावरून घेतलं आहे, सगळ्या गोष्टी अगदी जबाबदारीने हँडल केल्यात तुम्ही. सई, आदित्य, त्याचप्रमाणे सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं आहे. इतक्या वर्ष जी घडी विस्कळीत झालेली होती ती तुम्ही व्यवस्थित बांधलेली आहात. मग मुक्ता, एक गोष्ट तुम्हाला मी ही केली तर मला काहीच वाटत नाही. हे खरं तर तुम्ही जे काही केलं त्या सगळ्याच्या मध्ये खूप छोटं आहे. तुम्ही जे काही करताय आपल्या घरासाठी ते खूप छान आहे. फक्त मला खंत एकाच गोष्टीची वाटते की लकी ज्या मार्गावर जातोय ना तीच गोष्ट मला त्रासदायक वाटते. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा सागर म्हणतो, आता हा मिहीर बघा, हा देखील लकीच्याच वयाचा आहे. त्याच्याही आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम आलेत. त्याने माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. बिझनेसमधल्या बऱ्याचशा गोष्टी त्याने माझ्याकडून शिकून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्याही आयुष्यात चढ-उतार आले, ब्रेकअप झालं, परंतु त्याने स्वतःची चांगली वाट सोडली का? तर नाही. आहेच ना तोही जिद्दीने उभा, सगळ्या गोष्टी, वाईट गोष्टी बाजूला टाकून पुन्हा नव्याने उभा राहिला आहे ना, हेच तर आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की काळजी करू नका सागर, मी नक्कीच त्याला समजवेन. आणि सगळी माणसं सारखी नसतात ना, हाताची सगळी बोटं सारखी नसतात. मी नक्कीच लकीला समजावेन असा विश्वास ती सागरला देते. आणि दोघेही एकमेकांकडे बघत असतात. नंतर इंद्रा टेन्शनमध्ये असते. स्वाती येते आणि म्हणते की मम्मी, हे घे तुझा चहा, चल लवकर चहा पिऊन घे. तेव्हा आता इंद्रा रडत असते. इंद्रा म्हणते की काय करू गं मी, मला खरंच काही कळत नाही. हा लकी असा का वागतोय माझ्याशी? तर 2 दिवस तो धड बोललाही नाही आहे. मला खरंच खूप काळजी वाटते गं त्याची, पोर असा का वागतो? आणि मला खरंच वाटते मनापासून की त्याने चोरी केलेली नसेल. तेव्हा मग आता लगेच स्वाती म्हणते की मम्मी, मला कळतंय तुझं म्हणणं, त्याने कदाचित केली नसेल चोरी, परंतु लकीचं वागणं कसं आहे तुला माहिती आहे ना. प्रत्येक वेळेला तो दादूशच्या नजरेतून उतरत गेला. आणि भाई जे म्हणतो तेही चुकीचं नाही अगं. लकी जे काही वागतो ना त्यावरून त्याच्यावर संशयच येतो. पण तू आता काळजी करू नकोस. तेव्हा ती म्हणते की नाही गं, तुला काय सांगू मी, ह्या लकीचं असं आणि सागऱ्याचं तसं. दोघंही एकमेकांपासून लांब तोंड करून उभे आहेत. आणि दोघंही असे एकमेकांच्या समोर आले ना की माझी काय हालत होते म्हणून काय सांगू. माझ्या काळजात नुसती धडकी भरते धडकी. दोघांचं समोर आल्यावर काय होईल. तर स्वाती म्हणते की मम्मी, तू आधी शांत हो, रडू नकोस. तेवढ्या तिथे मुक्ता येते आणि म्हणते की हे काय चाललंय मम्मी, तुम्ही डोक्याला का हात लावून बसले आहात? आधी डोक्यावरचा हात काढवा बघू. तेव्हा ती म्हणते की काय सांगू तुला मुक्ता, या लकी आणि सागऱ्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं आहे. लकी 2 दिवस नीट खातही नाही आहे आणि त्याला कसलं तरी टेन्शन आलं आहे. मुक्ता म्हणते की हे बघा मम्मी, मला समजतंय सध्या तुमच्या मनात काय सुरू आहे, परंतु तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आता लकीला मी समजवणार आहे. काही झालं तरीही लकीच्या मनातलं जे काही टेन्शन आहे ते मी बाजूला काढते. आधी तुम्ही हा चहा पिऊन घ्या, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि ती स्वातीला सावरायला सांगते आणि मुक्ता लक्कीच्या रूममध्ये येते. आणि लक्कीच्या रूममध्ये आल्यानंतर लक्की पटकन ती फाईल ही बेडच्या खाली टाकून देतो. परंतु फाईलचा छोटासा म्हणजेच एक भाग हा बेडकडेच राहिलेला असतो आणि तो लक्कीला दिसतो आणि लक्की त्याच्याकडे बघतच राहिलेला असतो. त्यानंतर इथे लक्की घाबरतो. मुक्ताच्या हाताला ती फाईल लागते की काय याची भीती त्याला वाटू लागते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सावनी ही लकीची फाईल पूर्णपणे बघते आणि म्हणते की लकी, या फाईलमध्ये मेन्शन केलेलं आहे की तू आयुष्यात कधीही बाप बनू शकणार नाहीस आणि यासाठी आपण नक्कीच काहीतरी करू शकतो. तर इथे आता
मुक्ता ही लकीला विचारते की लकी नेमकं काय झालेलं आहे. नक्कीच काहीतरी दुसरी गोष्ट घडली आहे, नाहीतर सागर ओरडले म्हणून तू इतका रडणार नाहीस. काय झालंय नेमकं, काय कारण आहे. तर इथे सावनी हे एका बनावट डॉक्टराला कॉल करते आणि त्याला म्हणते की डॉक्टर असल्याचे नाटक करायचे आहे, पैसे मिळणार आहेत आणि मी जे म्हणते तसं म्हणायचं आहे. तर लकी त्या डॉक्टरकडेच येतो आणि लकीला तो डॉक्टर म्हणतो की हे बघा, तुमच्या बॉडी पार्ट्समध्ये काही इंजुरीज आहेत, त्याचे आपल्याला ट्रीटमेंट करायला लागणार आणि त्याच्यासाठीच तुम्हाला 10 लाख रुपये खर्च पडणार आहे. तर इथे सावनी म्हणत असते की झालं, मला आता बकरा सापडला आणि आता माझ्यापर्यंत 10 लाख रुपये येणार. लकीला ते ऑपरेशन करायचं आहे आणि त्याच्यासाठीच ते 10 लाख रुपये ही लकीकडून मी चोरणार आहे आणि लकी ते मला आणून देणार. असं आता इथे पूर्णपणे सावनीचं प्लॅनिंग झालेलं असतं. परंतु सावनीच्या या प्लॅनिंगवर मुक्ता कशी पाणी फेरणार आणि सागरचे जे 10 लाख रुपये असतात ते मुक्ता कसे वाचवणार आणि सावनीला कशाप्रकारे बाहेर काढणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.